नमस्कार मित्रांनो, आज आहे 17 नोव्हेंबर आणि आजचं राशी भविष्य आपण पाहणार आहोत. या 3 राशींना राजासारखा दिवस असणार आहे, पण तुम्हाला काही महत्त्वाचे कामं करायची आहेत. त्यानंतर तुमच्या आयुष्यामध्ये मोठा धनलाभसुद्धा होणार आहे. लक्षात घ्या, काही राशी अशा आहेत ज्यांना आज मोठा धनलाभ होणार आहे, ज्यांना व्यवहारासाठी मोठी संधीसुद्धा चालून येणार आहे. मात्र इतर काही अशा राशी आहेत त्यांना थोडं आज हात थोडासा आखडून चालावा लागणार आहे. काही समस्यांना थोडं सामोरं जावं लागणार आहे. आज रविवार आहे तरी देखील तुमच्यासाठी एक मस्त आजचा दिवस जाणार आहे. तर कुठलाही उशीर न करता आपण आज सुरुवात करूया. आपल्या ज्या 12 राशी आहेत त्या 12 राशीतल्या कोणत्या राशा तुमच्या आहेत त्या तुम्ही व्यवस्थित पाहून घ्या. तुमच्या घरातल्या कोणाच्या राशी असतील त्यांनासुद्धा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. महत्त्वाच्या राशींना आज मोठा धनलाभ होणार आहे. दररोजच्या राशी भविष्यासाठी आपल्या चॅनलला आधी सबस्क्राईब करा. चला सुरुवात करूया. आजचं काय आहे राशी भविष्य. पहिली रास आहे मेष रास. आज तुम्ही बंधनातून मुक्त व्हाल. जुन्या वादातून सुटका मिळेल. दलाली, गुंडगिरी आणि खेळात गुंतलेल्या लोकांना विशेष यशाचं मान मिळेल. तुम्हाला आजी आजोबांकडून पैसे आणि भेटवस्तू मिळणार आहेत. कोणत्याही जोखमीचं किंवा धाडसी कामात तुम्हाला यश मिळणार आहे. आज मेष राशीसाठी आनंदाची बातमी आहे. आज तुम्हाला पैसे आणि मोठी भेटवस्तूसुद्धा, सोनं नाणंसुद्धा तुम्हाला आज मिळू शकतं. चला पुढची रास जी आहे ती बघूया. वृषभ राशी आहे. आज कोर्टात तुमच्या विरोधात निर्णय येऊ शकतो, म्हणून आपण ते योग्यरित्या टाळलं पाहिजे. कुटुंबात कठोर भाषा वापरू नका. सरकारी खात्यामुळे कामाच्या ठिकाणी व्यत्यय येऊ शकतो. तुम्हाला नको असलेल्या प्रवासाला सुद्धा जावं लागणार आहे. व्यवसायात कठोर परिश्रम करूनही अपेक्षित आर्थिक न लाभल्यानं तुम्ही दुःखी राहाल. लक्षात घ्या, वृषभ राशीला थोडंसं आज जपून राहायचं आहे. तुम्हाला थोडंसं मनावर कंट्रोल करून ताबा ठेवून आज कामं करायची आहेत. तुम्हाला तर मी आज सांगितलं तुम्हाला कसं वागायचं आहे. व्यवस्थित आपल्याला आज सांभाळावा लागेल दिवस. त्यामुळं कुठलंही तिथं टेन्शन घेऊ नका तुम्ही. पुढची रास जी आहे ती मिथुन रास. या राशीसाठी लक्षात घ्या, कोणतंही जोखीम काम जर करत असाल त्यात तुम्हाला यश मिळणार आहे. आज त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. लक्षात घ्या, आज आहे रविवार आणि त्यांच्यासाठी एक महत्त्वाचा दिवस आज सूर्य घेऊन आलेला आहे. व्यवसायात नवीन करार होतील. तुमच्यासाठी मोठा आज धनलाभ होणार आहे. या 3 राशीपैकी ही एक राशी होती मेष राशी आणि मिथुन राशी. यांना महत्त्वाचे आज व्यवसाय जे काही करार असतील, नवीन व्यवसाय चालू करायचे त्यांना महत्त्वाचं यश मिळणार आहे. इमारत बांधकामात गुंतवलेले लोक लक्षणीय यश मिळवतील. लक्षात घ्या, तुम्ही जर कुठे इस्टेट घेतले असेल, बांधकाम फ्लॅट्स वगैरे घेत असाल, अशा गोष्टींसाठी मोठी आता इथं यश आहे. राजकारणात काही महत्त्वाचे कामाचे नेतृत्व करण्याची सुद्धा संधी तुम्हाला मिळणार आहे. नोकरीत बढतीची चांगलीच बातमी तुम्हाला मिळणार आहे. मिथुन राशीसारखी आज राजासारखा योग असणार आहे. राजासारखा आज तुम्ही जगणार आहात. लक्षात घ्या, पुढची जी राशी आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंदाचा जाणार आहे. कुटुंबातील काही शुभ कार्यक्रम आयोजित केल्यामुळे वातावरण अगदी प्रसन्न राहील तुमच्या घरामध्ये. तुम्हाला तुमच्या कौटुंबिक समस्याकडे पूर्ण लक्ष द्यावं लागेल. कोणत्याही धार्मिक कार्यक्रमात तुम्हाला चांगले पैसे गुंतवू शकता तुम्ही. आज चांगला सोन्याचा दिवस आहे. कुटुंबातील कोणत्याही सदस्यांची तब्येत बिघडत असेल तर ती ठीक होईल. तुम्हाला तुमच्या घरात कामात पूर्ण लक्ष आज द्यावं लागणार आहे. लक्षात घ्या, कर्क राशींसाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस असणार आहे. पुढची रास आहे सिंह रास. सिंह रास आजचा दिवस तुमच्यासाठी पद आणि प्रतिष्ठा वाढवणार आहे. लक्षात घ्या, तुम्हाला म्हटलं 3 राशीपैकी एक रास ती आता आहे सिंह रास. तुमचा जे पद प्रतिष्ठा आहे ती आज वाढणार आहे. संपत्तीत वाढ झाल्यामुळं तुमच्या आनंदाला सीमाच उरणार नाही. आज तुम्ही राजासारखं ऐटीत जगणार आहात. आज तुमच्या घरी पाहुणेसुद्धा येऊ शकतात. तुमचे पैसे कुठं अडकले असतील तर तेही तुम्हाला आज मिळू शकणार आहेत. जर तुम्ही कुणाला उसने पैसे दिले असतील तर तुम्ही आज मागून पहा, नक्की मिळणार. तुम्ही तुमच्या पालकांशी काही महत्त्वाच्या कामासंदर्भात सुद्धा आज बोलू शकता. खूप दिवसांनी तुम्हाला एखादा मित्र भेटल्याने तुम्हाला आनंद होईल. विद्यार्थ्यांना बौद्धिक आणि मानसिक ओझ्यातून आराम मिळणार आहे. मस्तपैकी तुमचा अभ्यास वगैरे झालेला असेल, तुम्हाला परीक्षेचं कुठलंही टेन्शन इथं उरणार नाही. कन्या राशी आहे पुढची रास. कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस अनुकूल असणार आहे. कामाच्या ठिकाणी कोणतीही बेफिकीर राहू नका. काम व्यवस्थित करायचं आहे. कामाच्या संदर्भात कुटुंबातील सदस्यांकडून काही सल्ला घेऊ शकता. वरिष्ठांचा सल्ला तुम्हाला खूप उपयोगी पडेल. तुमच्या तब्येतीत काही चढउतारामुळे तुमच्या चिंतेत राहील. कुटुंबातील सदस्यांसोबत मजेत वेळ घालवाल. थोडंसं लक्ष द्यायचं आहे आपल्या कामांकडं. कन्या राशींकडं जे लोक आहेत त्यांनी थोडंसं कामावर लक्ष द्या. स्वतःच्या तब्येतीकडे सुद्धा लक्ष द्यायची गरज आहे. पुढची रास आहे तुळ रास. तुळ राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस सामान्यच असणार आहे. आज तुम्हाला तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. तुमच्या मुलांच्या गैरवर्तणुकीमुळे तुम्ही थोडे चिंतित असाल, मात्र काही टेन्शन घ्यायची गरज नाही. तसेच कामाच्या ठिकाणी देखील चांगलंच वातावरण पाहायला मिळेल. वरिष्ठ अधिकाऱ्यांचा तुम्हाला चांगला लाभ इथं पाठिंबा मिळणार आहे. मित्रांचं सहकार्य तुम्हाला आज लाभणार आहे. तुमच्या करिअरचा एक नवीन टप्पासुद्धा तुम्ही या दिवशी काढणार आहात. तुळ राशीसाठी सुद्धा महत्त्वाचा दिवस असणार आहे. पुढची रास आहे वृश्चिक रास. वृश्चिक रासच्या लोकांसाठी आजचा दिवस काही नुकसानकारक असणार आहे. आज तुम्ही ठरवलेल्या कामात दिरंगाई येईल. तुमचे थोडेसे अडथळे येतील. तुम्हाला असं कुठं जायचं असेल तिथं होणार नाहीत.
काय घ्यायचं असेल नवीन वस्तू तिथं थोडंसं प्रॉब्लेम येतील. सकाळपासून नकारात्मक भावना तुमच्या मनात येतील. ग्रहांच्या हालचालीमुळे या राशींच्या लोकांचे मूडसुद्धा बदलले जाणार. काही तुमच्या चिडचिड होतील तर काही तुम्ही आनंदात असाल. त्यामुळं या काळात कोणताही महत्त्वाचा निर्णय घेऊ नका. भावनांवरती नियंत्रण ठेवून तुम्हाला चालायचं आहे. वृश्चिक राशीसाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. धनुरास जे आहे, धनुरास लोकांसाठी आजचा दिवस हा तणावपूर्ण असणार आहे. लक्षात घ्या, या दरम्यान तुमचे जर एखादे काम खूप दिवसांनी रखडले असेल तर ते वेळीच पूर्ण होणं कठीण आहे. थोडंसं तुम्हाला आज तणावात जाणार आहे तुमचा दिवस. जे अविवाहित आहेत त्यांना लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात. अशा वेळी सकारात्मक दृष्टीने विचार करावा. डोकं थोडं ठिकाणावर ठेवून विचार करावा. धनुराशींसाठी महत्त्वाचा दिवस आहे. आज लग्नाचे योग तुमच्या राशीमध्ये दिसत आहेत. आता पुढची जी रास आहे ती लक्षात घ्या, ती आहे मकर रास. मकर रास आज तुम्ही खोट्या खटल्यातून निर्दोष मुक्त व्हाल. जर तुमच्यावर एखादा खटला चालू असेल, काही केस चालू असतील तर तुम्हाला आज आजोबांकडून सुद्धा पैसे मिळणार आहेत. हे तुम्हाला पण सांगितलं आहे की भेटवस्तू मिळतील. आज दिवस अत्यंत महत्त्वाचा जाणार आहे. तुमची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी तुम्हाला अधिक मेहनत करावी लागेल. त्यामुळे अनुकूल परिस्थिती तुमच्याकडे असणार आहे. पुढची रास जी आहे ती कुंभरास. कुंभराशीचा आज जो व्यवसाय आहे तुम्हाला नफा मिळण्याची शक्यता आहे. कुंभराशीसाठी हा आहे. कुंभरास जे आहे, कुंभ राशीसाठी आजचा व्यवसायात नफा मिळण्याची शक्यता आहे. जास्तीत जास्त धावपळ करू लागू शकते. असामान्य परिस्थितीचा धैर्यानं सामना करा. विरोधक पराभूत होतील 100%. आज तुमचे जे काही अपोजिट कोणी व्यवसायात असेल त्या तुमचं जे काम बघून, तुमचं स्पीड बघून ते नक्कीच पराभूत होणार आहेत. वेळेचे स्वरूप लक्षात घेऊन काम करायचं आहे. दीर्घकाळाचे वाद मिटवून मन प्रसन्न होईल. अडकलेले पैसे उशिरा मिळतील. जमिनी खरेदी विक्रीतून आज तुम्हाला मात्र मोठा लाभ होणार आहे. घर बांधणी आणि मंगल उत्सव अधिक त्याच्यामध्ये खर्च होऊ शकतो. तर चांगली गोष्ट आहे. पुढची रास आहे मीन रास, जी शेवटची रास आहे. त्याच्यामध्ये लक्षात घ्या, आज राजकारणातील नवीन मित्रांशी तुमची ओळख होईल. राजकारणाशी संबंधित लोकांना महत्त्वपूर्ण यश मिळेल. नोकरीच्या ठिकाणी कोणतेही अपूर्ण काम पूर्ण होऊ शकते. कोर्ट केसेसमध्ये तुम्हाला सुद्धा विजय मिळू शकतो. व्यवसायात नवीन करार होतील. नवीन व्यवसाय तुमच्या हातून आज सुरुवात होण्याची इथं शक्यता आहे. लक्षात घ्या, महत्त्वाचा असा आपण 12 राशींचं आज राशी भविष्य सांगितलेलं आहे. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, दररोजचं आपण राशी भविष्य आपण दररोज सकाळी आपल्या चॅनलवरती टाकत असतो. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तर आपली जी काही चॅनल आहे त्या चॅनल पटकन आधी सबस्क्राईब करायचं आहे. कारण काय होतं, तुम्ही जर सबस्क्राईब नाही केलं तर मग तुमच्यापर्यंत राशी भविष्य पोहोचणार नाही. मग तुमचा दिवस कसा जाईल, तुम्हाला कसे निर्णय घ्यायचे आहेत, काय सकारात्मक भावना होऊ शकतात, काय योग होऊ शकतात, हे तुम्हाला थोडासा एक आयडिया येऊन याच्यावरती तुम्ही काम करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा आपल्या कुटुंबातल्या सदस्यासोबत, मित्रांसोबत, मैत्रिणीसोबत. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.